चांदिवलीमध्ये विधानसभेतील ईव्हीएमची आज तपासणी होणार आहे। चांदिवली विधानसभेच्या ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा आरोप आहे। 2024 मध्ये शिवसेनेचे दिलीप लांडे चांदिवली मतदारसंघातून विजयी झाले होते। या निकालाविरोधात काँग्रेस उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने ईव्हीएम तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन। तर मल्लिकार्जुन, काय सांगाल, चांदिवली विधानसभेतील ईव्हीएमची आज तपासणी होणार आहे, काय नेमकं प्रकरण आहे, काय अधिकची माहिती? हो, नक्कीच अदिती, आपण पाहिलं तर 2024 मध्ये काँग्रेसचे नेते जे नसीम खान आहेत आणि दिलीप लांडे यांच्यामध्ये जे निवडणूक झाला होता त्यामध्ये दिलीप लांडे जे आहेत ते विजयी झाले होते। त्यानंतर जे काँग्रेसचे नेते नसीम खान आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती की म्हणजे ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटवर चा घोटाळ्याच्या संदर्भात त्यांनी आरोप केला होता। त्यामध्ये परत एकदा त्या मशीनाचे रिकाउंटिंग व्हावं यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती। मात्र आज मुंबई हायकोर्टाने या याचिकेला मंजुरी दिल्यानंतर आज बोरिवली येथील भारतीय खाद्य निगम या ठिकाणी कलेक्टरच्या अंतर्गत हे पूर्ण मशीनची पाहणी आता पूर्ण चेकिंग होणार आहे, ज्यामध्ये उमेदवाराच्या समोर ह्या पूर्णपणे तपासणी होणार आहे आणि महाराष्ट्रात ही पहिल्यांदाच ह्या घटना होत आहे। जी मल्लिकार्जुन, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।